नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झाम 2025साठी महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत. यामध्ये मोस्ट ऑफ क्वेश्चन यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले असून हेच क्वेश्चन एक्झाममध्ये रिपीट होत असतात. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करणारा घटक कोणता? यापूर्वीच्या एक्झाममध्ये हा प्रश्न आलेला आहे. याचं उत्तर आहे सामाजिक वातावरण. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे विधान कोणाचे आहे? मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे विधान अरिस्टॉटल यांचे आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, मुलांमध्ये समूहात काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी काय करावे? मुलांमध्ये समूहात काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गटक्रिया आयोजित कराव्या. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? उत्तर आहे व्यक्तिमत्व विकास. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, बालकाचा मानसिक विकास कशावर अवलंबून असतो? बालकाचा मानसिक विकास हा त्याची आनुवंशिकता आणि वातावरणावर अवलंबून असतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, कोणता विकास एकसंध आणि सातत्यपूर्ण असतो? कोणता विकास एकसंध आणि सातत्यपूर्ण असतो? उत्तर आहे संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास. पुढील प्रश्न आहे, लर्निंग बाय डुईंग हे तत्व कोणत्या शिक्षण तज्ञाने मांडले? लर्निंग बाय डुईंग हे तत्व जॉन ड्यूई या शिक्षण तज्ञाने मांडले. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयक्यू म्हणजे काय? आयक्यू म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, बालवयातील खेळामधून कोणता विकास होतो? बालवयातील खेळामधून सर्वांगीण विकास होतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणात सकारात्मक प्रेरणा देण्याचे साधन कोणते? शिक्षणात सकारात्मक प्रेरणा देण्याचे साधन म्हणजे बक्षीस. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, बुद्धिमत्ता ही परिस्थितीवर योग्य प्रकारे प्रतिक्रिया देण्याची क्षमता आहे हे विधान कोणाचे आहे? उत्तर आहे थॉर्नडाईक. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामाजिक शिक्षण हे कोणत्या प्रकारे दिले जाते? सामाजिक शिक्षण हे समूह क्रियेद्वारे दिले जाते. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षणात विचारशक्ती वाढवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे? शिक्षणात विचारशक्ती वाढवण्यासाठी प्रश्नोत्तर पद्धत उपयुक्त आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, बालकाचा विकास हा कसा असतो? बालकाचा विकास हा क्रमशः व सातत्याने होणारा असतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, कोणता वयोगट सहकार्यांचा प्रभाव यासाठी महत्त्वाचा मानला जातो? कोणता वयोगट सहकार्यांचा प्रभाव यासाठी महत्त्वाचा मानला जातो? उत्तर आहे किशोरावस्था. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, मन म्हणजे काय? मन म्हणजे भावना, विचार आणि इच्छा यांचे केंद्र. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, शालेय अपयश टाळण्यासाठी काय आवश्यक आहे? शालेय अपयश टाळण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, ऑब्झर्वेशन म्हणजे काय? ऑब्झर्वेशन म्हणजे पाहणे व नोंद करणे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालकाची बौद्धिक विकास मोजण्यासाठी कोणती चाचणी वापरतात? उत्तर आहे बुद्धी चाचणी. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी शिक्षक काय करू शकतो? उत्तर आहे सकारात्मक बळकटी देणे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालक शिकताना काय करू इच्छितो?
बालक हा खेळत शिकणे हे करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाची पहिली पायरी कोणती आहे? पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाची पहिली पायरी म्हणजे संवेदी गती अवस्था. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, शिक्षणातून सामाजिक समायोजन होण्यासाठी कोणते वातावरण आवश्यक? शिक्षणातून सामाजिक समायोजन होण्यासाठी सहयोगी आणि समजूतदार असे वातावरण आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रेरणा अंतर्गत आहे? ज्ञान मिळवण्याची इच्छा ही प्रेरणा अंतर्गत प्रेरणा आहे. पुढील प्रश्न आहे, बच्चे अपने अनुभव से सीखते हैं हे कोणत्या शिक्षण संकल्पनेशी संबंधित आहे? बच्चा अपने अनुभव से सीखता है हे अनुभव आधारित शिक्षण संकल्पनेशी आधारित आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी रिव्हिजनसाठी काही क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. हे क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.